ओ हरि ओम हरि ओम हरि ओम. मी एक भुक्ता आहे म्हणून तुम्ही मला आध्यात्मिक म्हणता. मी जपजाप्य करतो म्हणून तुम्ही मला आध्यात्मिक म्हणता. मी भगवी वस्त्रे परिधान करतो म्हणून तुम्ही मला आध्यात्मिक म्हणता. मी स्त्री सहवासाशिवाय राहू शकतो म्हणून तुम्ही मला आध्यात्मिक म्हणता. मी पतंजल योग शास्त्र वाचतो आणि त्यातलंच सांगतो म्हणून तुम्ही मला आध्यात्मिक म्हणता. सरावाने तुम्हीही एक भुक्त होऊ शकता. ते कुणालाही जमू शकतं. बाळा, तुझं नाव काय? कौस्तुभ. कौस्तुभ, तू सुद्धा सेक्स शिवाय राहू शकशील. सेक्स मारता येतो. तुम्ही 10 वेळा पतंजल योग शास्त्र वाचलं तर तुम्ही पतंजलवर प्रवचने देऊ शकता. हे कोणालाही जमू शकते. तुम्ही मला आध्यात्मिक केले का मीच तुम्हाला मला आध्यात्मिक म्हणायला लावले? मीपणा गेल्याशिवाय कोणी आध्यात्मिक नसते हे सगळ्याच ग्रंथात सांगितले. मी 1000 वेळा वाचले, मी 1000 वेळा बोललोही. पण मीपणा गेला की नाही हे मात्र मी कधीच तपासले नाही. इतक्या वर्षात कधीही. परमेश्वरा, आज मला साक्षात्कार झाला आहे. मी आध्यात्मिक नाही. माझा अहंकार गेलेला नाही. मी आध्यात्मिक नाही. आज मला माझं अज्ञान कळालं. अज्ञान कळणं ही आनंदाची गोष्ट आहे. हो राणी बेटा, अज्ञान कळणं ही आनंदाची गोष्ट आहे. आज माझा आनंदाचा दिवस आहे. आज माझा आनंदाचा दिवस आहे. पण मीपणा गेलेला नाही हे कळणं भीतीदायक, भयंकर. आज माझा भयंकर आनंदाचा दिवस आहे. 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 दादासाहेब मला माफ करा. मी तुम्हाला स्वित्झर्लंडच्या स्कीमचं बोललो. सरला बेटा, मी तुला निवडणुकीचं बोललो. मी तुम्हाला काम होण्याची, यशाची चटक लावली. मी आध्यात्मिक नाही. माझा अहंकार गेलेला नाही. मला माफ करा. मी आध्यात्मिक नाही. माझा अहंकार गेलेला नाही. आता मी काय करू? सांगा ना, आता मी काय करू? आध्यात्मिक नसताना कसं जगायचं असतं? कुठे सांगाल का मला?
आध्यात्मिक नसताना कसं जगायचं असतं? आध्यात्मिक नसताना कसं जगायचं असतं? मी आध्यात्मिक आहे. हो, मी आध्यात्मिक आहे. हा भासच, पण या भासात किती आनंदात होतो मी. भासात आनंद असतो, मजा असते. मी आध्यात्मिक नाही तरी स्वतःला मी आध्यात्मिक आहे असं म्हणून घेण्यात किती आनंद होता. गेला तो आनंद, गेला. आता बिन आध्यात्मिक म्हणून जगण्याची वेळ आली माझ्यावर. होय, मी आध्यात्मिक नाही. माझा अहंकार गेलेला नाही. मला माफ कर.